श्री हरिविजय कथासार अध्याय 2. भगवंताचे आश्वासन, वासुदेव देवकी विवाह, लग्नात विघ्न आणि कंसाकडून देवकीच्या मुलाचा वध. ऋषी इंद्रादी देव यांना आपल्याबरोबर घेऊन ब्रह्मदेव क्षीरसागराच्या तीरी गेले. त्या ठिकाणी उभे राहून सर्वांनी हात जोडून भगवान शेषशायी आदिनारायणाची प्रार्थना केली. ते म्हणाले, हे पुराण पुरुषा आदिनारायणा, तुमच्या चरणकमली आमचे शतश प्रणाम असावेत. हे दिनरक्षका दीनानाथा, पृथ्वीवरील दैन्यांनी मोठा अनर्थ मांडला आहे आणि जरासंधाने सर्व धार्मिक वृत्तांच्या राजांना धरून आणून आपल्या बंदीशाळेत ठेवले आहे. त्या दैत्यांनी धर्माचा मोठा उच्छेद चालविला आहे, त्यामुळे पृथ्वी अगदी गांजून गेली आहे. हे दयार्णवा, यातून प्रजेची संकटे नाहीशी करण्यास तूच समर्थ आहेस, अशी प्रार्थना करून सर्वजण देवाची वाट पाहू लागले. तो क्षीरसागरातून आकाशवाणी झाली, देव हो, भिवू नका. मी यादव कुळात जन्म घ्यावा आणि उपदेवांनी गोपाळांच्या जन्मास यावे. त्याचप्रमाणे शेषाने बलरामाच्या जन्मास यावे, कारण राम अवतारात त्याला धाकटा भाऊ होऊन वनवासात 14 वर्ष उपवास करावा लागले. पण या जन्मी मी त्याचा धाकटा भाऊ होऊन त्याची सेवा चाकरी करेन. यम, वायू, इंद्र आणि अश्विनी कुमार यांनी कुंतीच्या उदरी जन्म घ्यावा. बृहस्पतीने द्रोण होऊन पांडवांना विद्या शिकवावी. मी वासुदेवाची पत्नी देवकी हिच्या पोटी जन्म घेईन. ही आकाशवाणी ऐकताच सर्वांनी परत श्री विष्णूचा एकत्र जय जयकार केला. सर्वांना आनंद झाला. त्यांनी विष्णूला नमस्कार केला आणि ते आपापल्या ठिकाणी निघून गेले. यावेळी गोकुळात सूरसेना यादवाला वासुदेव नावाचा मुलगा झाला. त्याच्या जन्माच्या वेळी देवांची दुदुंबी वाजविल्या म्हणून त्याचे नाव आनक दुदुंबी ठेवले. वसुदेव स्वस्वरूप होता. तो मोठा झाल्यावर त्याचा विवाह मथुरेचा राजा उग्रसेन याची कन्या देवकी हिच्याबरोबर ठरला. उग्रसेनाचा मुलगा व देवकीचा भाऊ कंस हा मोठा दुष्ट राक्षसी व्रतीचा होता. त्याने आपल्या बापाला बाजूला सारून तोच मथुरेचा राज्य करू लागला. उग्रसेनाने देवकीचे लग्न मोठ्या थाटाने करून दिले. वासुदेव देवकीची वरात मोठ्या थाटाने काढली. वधूवरांना एक सुंदर रथात बसवून रथात कंस स्वतः सारथी झाला. वरातीची मिरवणूक थाटात चालली होती. इतक्यात अचानकपणे आकाशवाणी झाली, अरे कंसा, तू फार उन्मत्त झाला आहेस. तू अनेक अन्याय चालविले आहेस. प्रजेला फसविण्यासाठी वरातीचा हा मोठा थाट चालविला आहेस. पण लक्षात ठेव, या देवकीचा 8वा पुत्र तुझा वध करीन. ही आकाशवाणी ऐकताच कंस संतापला. त्याने रथातून उडी मारली. देवकीची वेणी धरून तिला त्याने रथाखाली ओढले आणि तिच्यावर तलवार उपसली. इतक्यात देवकी त्याला म्हणाली, अरे दादा, मी तुझं काय अपराध केला आहे? तू महाकाळासही न भिणारा तू आज नुसत्या आकाशवाणीला भीतोस. हे बंधुराया, तू मला मारू नकोस. देवकीची स्थिती पाहून सर्व मिरवणुकीत दुःखाची एकच लाट पसरली. स्वतः उग्रसेन पुढे झाला आणि कंसाला म्हणाला, अरे, आपल्या बहिणीची ही काय स्थिती केलीस? इतक्यात वासुदेव रथाखाली उतरला. कंसाचा हात धरून तो म्हणाला, कंसा, स्त्रीवध करू नकोस. हे मोठं पाप आहे. त्यावर कंस संतापाने म्हणाला, हिचा भावी मुलगा जर मला ठार करणार आहे तर मी हिला का वाचवावे? वासुदेव म्हणाले, एवढेच ना, तर मग मी तुला वचन देतो की हिला होणारे पुत्र मी तुझ्या स्वाधीन करीन. मग तर झालं ना. कंसाने तलवार म्यानात ठेवली आणि सैनिकांना हुकूम सोडला, अरे, या वसुदेवकींना तुरुंगात टाका. यांच्या पायात बेड्या ठोका आणि त्यांच्यावर कडक पहारा ठेवा. लग्नाच्या रंगाचा सारा बेरंग झाला आणि वसुदेव देवकीच्या लग्नाचा शेवट बंदिवासात झाला. काही काळ गेला. देवकी गर्भवती राहिली. तिचे दिवस पूर्ण झाले. तुरुंगात तिला मुलगा झाला. ते गोजीरवाणे सुंदर बालक पाहताच वसुदेव म्हणाला, बाळ, तू कशाला रे जन्माला आलास? तुझ्या जन्माआधीच तुझं मरण वाढून ठेवलं आहे. नंतर तो देवकीला म्हणाला, कंसाला दिलेल्या वचनाप्रमाणे याला कंसाच्या स्वाधीन केले पाहिजे. देवकीने पतीची आज्ञा मान्य केली. त्या सुंदर बालकासह वसुदेव रक्षकाबरोबर राजवाड्यात गेला. ते गोजीरवाणे बालक पाहून कंसाला प्रेम उत्पन्न झाले. त्याने विचार केला की वसुदेवाच्या 8व्या मुलाकडून आपला नाश आहे, मग या पहिल्या मुलाला कशाला मारा. असा विचार करून कंसाने ते मूल वसुदेवाला परत दिले. वसुदेव तुरुंगात परत आला. मुलगा जिवंत परत मिळाल्यावर वसुदेव आणि देवकी यांना आनंद झाला.
वसुदेव इकडे कंसाच्या सभेतून परत जातो न जातो तोच इंद्राच्या सांगण्यावरून नारद मुनी कंसाच्या सभेत येऊन पोहोचले. कंसाने नारद मुनीचे स्वागत केले. नारद मुनी म्हणाले, कंसा, तुझ्या मनाला अशी कशी भुरळ पडली? वसुदेवाच्या या मुलाला तू सोडून दिलंस, पण तुझा शत्रू कोण हे तू कसं ओळखलंस? 8पासून उलट मोजले तर पहिला हा 8वा येतो, म्हणून तोच तुझा शत्रू नसेल कशावरून? याप्रमाणे पाहिलं तर देवकीची सर्व मुलं तुझी शत्रू ठरतात, म्हणून सर्वांना मारल्याशिवाय तू निर्भय होणार नाही. नारदाचे भाषण ऐकून कंस मान डोलावून म्हणाला, मुनिवर्य, तुम्ही म्हणाला हे खरे आहे. महाराज, आपल्या चरणाची शपथ घेऊन प्रतिज्ञा करतो की वसुदेवाचं मूल आताच जाऊन मारतो. पुढे होणाऱ्या सर्व मुलांनाही त्याच मार्गाने धाडतो. नारद मुनीचे काम झाले. आता कंसाच्या हातून बालहत्येचे पातक होईल. त्यामुळे भगवंत देवकीच्या उदरी लवकर जन्म घेतील. इंद्राची इच्छा पुरी करून नारद निघून जाताच कंस धावतच बंदी शाळेत आला. कंसास पाहताच देवकी वसुदेव भिवून गेले. आत येताच कंसाने देवकी जवळून मूल मागून घेतले. ते घरघर फिरविले आणि एका शिळेवर आपटले. अशा प्रकारे त्या गोजीरवाण्या मुलाचा नाश करून कंस राजवाड्यात परत गेला. वसुदेव देवकी मात्र दुःख सागरात बुडून गेले. अशाच रीतीने त्या चांडाळाने देवकीचे 7 पुत्र ठार मारले. आपणावर मोठे संकट येणार म्हणून कंसाने पराक्रमी दैत्य दरबारात नोकरीस ठेवले. त्यांना मोठमोठ्या हुद्द्यावर नेमले. त्या दैत्यांकडून गायी, ब्राह्मण, ऋषी इत्यादिकांना पीडा होत होती. कंसाकडूनही बालहत्या होत होती. हे पाहून देव आणि ऋषी यांना फार आनंद झाला. आता मात्र भगवान लवकरच अवतार धारण करतील अशी त्यांची खात्री झाली.